तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आणि समीर हे दोघेजण कोकणामध्ये गेलेले असतात नवसा आजीकडे. देवी आईची जत्रा असल्यामुळे नवसा आजीने अर्पिता आणि समीर या दोघांना देवदर्शनासाठी बोलावलेलं असतं. त्यांच्यावरती आलेलं संकट दूर व्हावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सगळीकडे फक्त आनंदी आनंद आणि भरभराट असावी यासाठी नवसा आजीने त्या दोघांना बोलावलेलं असतं. त्या दोघांचा संसार सुखाने पार पडावा यासाठी नवसा आजीने अर्पिता आणि समीर या दोघांना लवकरात लवकर गावाकडे बोलावून घेतलेलं असतं देवी आईच्या दर्शनासाठी. आणि तेव्हा इथे आता जत्रेला खूपच सुंदर अशी अर्पिता तयार झालेली असते. तिचं ते मराठमोळं आणि नऊवारीमधलं देखणं रूप बघितल्यानंतर समीर तिच्याकडे बघतच बसलेला असतो. समीर इथे तिच्या प्रेमामध्ये आणि तिच्या सुंदरतेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्याचबरोबर एका बाजूला समीर आणि अर्पिता दोघेजण 4 दिवस एकत्र असणार आहेत. दोघांनाही आपल्या प्रेमाची जाणीव आधीच झालेली असते, पण दोघांनी एकमेकांना ही गोष्ट काही सांगितलेली नसते. या 4 दिवसांमध्ये कदाचित दोघेजण आपापल्या मनातील प्रेमसुद्धा एकमेकांसमोर व्यक्त करतील. तर दुसऱ्या बाजूला नचिकेतला फसवायला आलेली मीनाक्षी आणि राजवीरचं हे आता कारस्थान नचिकेतच्या समोर येणार असतं. तर येणाऱ्या भागामध्ये घराचे ओरिजिनल पेपर मागणारी मीनाक्षी हिला विराजसोबत नचिकेतने पाहिलेले असते. एका कॅफेमध्ये मीनाक्षी आणि विराज हे दोघेजण बोलत असतात, एकमेकांना मिठी मारत असतात, प्लॅटिंग करत असतात. तेव्हा नचिकेतने तिचं भयानक रूप बघितलेलं असतं. नचिकेतच्या समोर साडी आणि ड्रेसमध्ये वावरणारी मीनाक्षी विराजसमोर वन पीसवर आली होती आणि इथे मॉडर्न होती. तिला आता वेगळ्या रूपात बघितल्यानंतर नचिकेतच्या समोर विराज आणि मीनाक्षीच्या प्लॅनिंगचा, त्यांच्या कारस्थानाचा इथे आता उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे समीर आणि अर्पिता दोघेजण नवसाजीने सांगितल्याप्रमाणे गावाला 4 दिवसांसाठी देवी आईच्या दर्शनाला जायला निघालेले असतात. ते दोघेजण एकत्र 4 दिवस असतील. त्या दोघांमधलं प्रेम वाढत जाईल. ही गोष्ट आता नीलांबरी आणि रेणुका या दोघींना नको असते. तेव्हा नीलांबरी वेगवेगळ्या मार्गाने तिला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न दोघांनाही करत असते. पण इथे आता समीर आणि अर्पिता या दोघांनी जायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे नीलांबरीच्या प्लॅननुसार ते दोघेजण काही थांबत नसतात. त्यांना आता जायचं असतं म्हणून रात्रीच्या गाडीचं रिझर्वेशन वगैरे केलेलं असतं, पॅकिंग वगैरे केलेली असते आणि त्याचबरोबर इथे अर्पिताच्या गोळ्या औषधंसुद्धा घेतलेले असतात. नीलांबरी म्हणते, काही झालं तरी मी यांना जाऊ देणार नाही. तेव्हा त्यांचं तिकीट काय लपवते. तिकीट लपवल्यानंतर इथे आता समीरने तिकिटाचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर हा आता मोबाईलमध्ये टाकल्यानंतर तिकीट ऑनलाईनसुद्धा त्याला दिसायला लागतं. तिकीट हे ऑनलाईन दिसल्यानंतर त्यांचा आता डाव रेणुकाचा आणि नीलांबरीचा फसलेला असतो. कारण जरी तिकीट हातामध्ये नसलं तरी काय झालं, ऑनलाईन तर दिसत असतंच. त्यानंतर इथे नीलांबरी चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा तिचा हा प्लॅन नवसा आजीच्या लक्षात येतो आणि समीरने फोन केलेला असतो नवसा आजीला सांगायला की आईची तब्येत ठीक नाही आहे, तर कदाचित आम्हाला यायला जमणार नाही. मी आता डॉक्टरांनाच बोलावतोय. तेव्हा नवसा आजी म्हणते, अरे तुझ्या आईने नाटक केलेलं आहे. तुम्ही दोघांनी दर्शनासाठी येऊ नये म्हणून अचानकपणे तिला चक्कर आलेली आहे. मी सांगते तसं कर. डॉक्टर तिथे आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे. तिचे सगळे रिपोर्ट्स करायचे आहेत. तिचं ऑपरेशन करावं लागेल असं खोटं नाटक बोलायचं. म्हणजे काय होईल, तिने जे नाटक केलं आहे ना ते तुझ्यासमोर उघडं पडेल बघच तू. तेव्हा समीरने सुद्धा
डॉक्टरांना फोन करून नीलांबरीच्या कारस्थानाबद्दल सांगितलेलं असतं. तेव्हा डॉक्टर समीरची मदत करतात. नीलांबरीला चेक केल्यानंतर त्यांना खूप मोठा आजार झालेला आहे. त्यांचं शरीर पांढरफुट्ट पडलेलं आहे. त्यांना इथे श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यांना इथे ऑपरेशनसाठी आपण रेडी करूया. बऱ्याचशा गोष्टी बोलल्यानंतर इथे आता ॲम्ब्युलन्सला फोन करायचा असतो आणि ॲम्ब्युलन्स येणारच असते. तेवढ्यातच इथे नीलांबरी आता समीरला म्हणते की मी बरी आहे, तुम्ही जा तुम्ही जा, आणि त्यांना नाचूनसुद्धा दाखवते. त्यानंतर समीर अर्पिताला कळतं नीलांबरीने नाटक केलेलं आहे ते. तेव्हा समीर अर्पिताला घेऊन गावाकडे पोचलेला असतो. गावाला गेल्यानंतर तिथे आता स्टँडवरती ते उतरलेले असतात. तिथे वडाप येते आणि वडाप त्यांना आता गावामध्ये घेऊन जाणार असते. वडाप आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त एकच जागा असते. वडापवाल्याने सांगितल्याप्रमाणे आता इथे समीरच्या मांडीवरती अर्पिता बसणार असते आणि ती बसतेसुद्धा आणि मग दोघेजण गावापर्यंत जाणार असतात. तिथे गेल्यानंतर नवसा आजी अर्पिता आणि समीर या दोघांचं अगदी जग्गी स्वागत करते. नवसाजीने त्यांचं जंगी स्वागत केलेलं असतं. अर्पिता आणि समीरला बघून नवसाजीला फार आनंद झालेला असतो आणि त्यानंतर त्यांचं औक्षण करून त्यांची दृष्ट काढून इथे आता आजीने अर्पिता आणि समीर या दोघांनाही घरामध्ये घेतलेलं असतं. आणि मग नवसाजी म्हणते की तुम्ही दोघेजण जा बरं, आधी देवाचा आशीर्वाद घ्या, नंतर हातपाय धुवा आणि मग तुम्ही फ्रेश झाल्यानंतर तुम्ही जेवण वगैरे करून आराम करा, कारण संध्याकाळी आपल्याला देवी आईच्या दर्शनाला जायचं आहे. त्यामुळेच तर तुम्हाला लवकर बोलावून घेतलं आहे. तेव्हा इथे अर्पिता आता हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन घेते. ते नाश्ता वगैरे करते आणि आराम करते नवसाजीने सांगितल्याप्रमाणे. आणि मग संध्याकाळी देवी आईच्या जत्रेसाठी ते तयार होणार असतात. त्याचबरोबर एका बाजूला विराजसने अगदी मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. त्याच्या प्लॅनिंगनुसार त्याने आता रिडेव्हलपिंग करायचं ठरवलेलं असतं. इथे आता बिल्डिंगचं म्हणजे चाळीचं, ते म्हणजे अर्पिताच्या चाळीचं, त्याचं तो कॉन्ट्रॅक्ट घेणार असतो आणि तो रिडेव्हलप करणार असतो. त्याच्यामध्ये बरोबर अर्पिताचं जे घर आहे ना माहेरचं, ते आता अपात्रमध्ये तो दाखवत असतो. त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहेत, बरोबर नाही आहेत, चुकीचे डॉक्युमेंट आहेत. त्यामुळे त्यांना आता रिडेव्हलपिंगमध्ये रूम भेटणार नसतो. तेव्हा इथे आता तिचे वडील सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्या कॉपीज वगैरे देतो, पण तरीसुद्धा ते अपात्रच आहेत, ते पात्रच नाही आहेत असं विराज आता म्हणत असतो. त्यानंतर तो हे सगळं मुद्दामून करतोय हे अर्पिताच्या बाबांना आणि वहिनीला कळलेलं असतं. आणि विराज तोंडाने सुद्धा सांगतोय की मी हे सगळं मुद्दामून करतोय म्हणून, तुम्हाला त्रास देण्यासाठी. तुमची मुलगी ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागली आहे ना, त्याचा त्रास आता मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे एका बाजूला तो त्यांना घरातून बेघर करणार आहे, दुसऱ्या बाजूला राजसीला हाताला धरून त्याने इथे आता सलीलला निक्कीला फसवायला सांगितलं आहे. तेव्हा सलीलसुद्धा निक्कीला फसवत असतो. तिच्याबरोबर जवळीक साधून तिला फसवायचं असतं. ते काम अगदी सलील व्यवस्थितरित्या करत असतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इथे आता नचिकेतला मीनाक्षीला फसवायला सांगितलं आहे. म्हणजे इथे 3-4 बाजूने तो आता अर्पिताची कोंडी करत असतो. तेव्हा इथे सलील आणि निक्की दोघेजण आता समर्पिता किचनचा सेटअप लावत असतात. तेव्हा सेटअप लावत असताना सलील अगदी त्याचं काम चोख करत असतो. तो निक्कीबरोबर गोड गोड बोलून तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो. तिला मिठी मारून आपल्या जवळ काय घेतो, पण तेवढ्यातच तिथे नीलांबरी आलेली असते आणि नीलांबरीने त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघितलेलं असतं. तेव्हा नीलांबरीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता जोरात ओरडते, सलील सलील घरी जा, रेणुका बोलवते घरी जा. आणि त्यानंतर सलील तिथून गेल्यानंतर ती निक्कीला म्हणते, बाई काय चाललंय तुझं, कळत नाही का गं तुला, तुला तुझ्या मर्यादेत राहता येत नाही का, मुलगी आहेस ना तू, लाज नाही वाटत असं वागताना. आणि एक पद्धतीने नीलांबरीने निक्कीचा आता जीवच वाचवलेला असतो. तिला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. त्यानंतर ती निक्कीला तिथून जायला सांगते आणि सलीलला आपल्या घरी जायला सांगते. आणि दुसऱ्या बाजूला मीनाक्षी इथे आता नचिकेतला भेटलेली असते. तेव्हा नचिकेत टेन्शनमध्ये असतो. ती विचारते की काय झालं. तेव्हा नचिकेत सांगतो की विराज आहे
तो आम्हाला त्रास देतोय. त्याने आता आमची जी काही चाळ आहे ती रिडेव्हलपसाठी घेतलेली आहे, पण त्याच्यामध्ये तो आम्हाला घर देत नाही आहे. आमचे कागदपत्र अपूर्ण आहेत असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तो आम्हाला घर देत नाही आहे. हे सगळं तो मुद्दामून करतोय आम्हाला त्रास देण्यासाठी. तेव्हा मीनाक्षीला दिलेलं काम म्हणजे नचिकेतकडून ओरिजिनल पेपर काढून घ्यायचे. तेव्हा ती म्हणते, "तू एक काम कर, तुमच्या घराचे ओरिजिनल पेपर मला आणून दे. BMCमध्ये आहेत ना, काही अधिकारी आहेत जे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना मी तुमचे पेपर दाखवते आणि ते टॅली करून घेते. म्हणजे तुम्हाला नक्की घर भेटेल." तो म्हणतो, "ओरिजिनल पेपर बाबा कुणालाच देत नाही. आम्हालासुद्धा देणार नाही. तुला काय देतील?" ती म्हणते, "मग बाबांना सांगूच नको ना. हे बघ, मी तुझं घरही वाचवू शकते आणि तुलासुद्धा संकटामधून वाचवू शकते. तुला माहिती आहे ना नचिकेत." तेव्हा नचिकेत म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करेन, पण मी शब्द देत नाही आहे तुला, मी प्रयत्न करेन आमचे ओरिजिनल पेपर मला भेटले तर तुला देण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ओरिजिनल पेपर आता तो देणार असतो, विचार करणार असतो, पण तेवढ्यात एक दिवसानंतर एक खूप मोठं सत्य नचिकेतच्या समोर येतं. नचिकेत जेव्हा कॅफेच्या बाहेरून जात असतो तेव्हा तो मीनाक्षी आणि विराज या दोघांना एकमेकांबरोबर बोलताना बघतो. दोघेजण हसत खेळत एकमेकांबरोबर बोलत असतात, टाळ्या देत असतात. एकमेकांना आता मिठी मारून ते दोघेजण निघालेले असतात घरी जायला. तेव्हा इथे नचिकेतने आता विराज आणि मीनाक्षीला एकत्र बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येत असतं की ही बाई मला चांगल्यासाठी भेटलेली नाही आहे, तर ही विराजच्या ओळखीची आहे. याचा अर्थ ही मला फसवते आहे का? प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवते, मला माझ्या कुटुंबापासून तोडते, घराचे ओरिजिनल पेपर्स मागून. ही सुद्धा विराजबरोबर हातमिळवणी करून कशावरून आम्हाला घरातून बाहेर काढण्याचा डाव नसेल? तेव्हा या बाईला ओरिजिनल पेपर द्यायला नको असं इथे नचिकेतने ठरवलेलं असतं आणि तो लगेचच ओरिजिनल पेपर घेऊन घरी जातो आणि आपल्या वडिलांनी जिथे लॉकरमध्ये ठेवलेले असतात तिथे तो ठेवून देतो. कारण मीनाक्षी आणि विराजचा खरा चेहरा त्याच्या समोर आलेला असतो. नचिकेतच्या समोर साडी नेसणारी ही आता मीनाक्षी विराजच्या समोर मॉडर्न कपडे घालून आलेली असते. त्याने तिचं आता वेगळं भयानक रूप बघितलेलं असतं. त्यामुळे विराज आणि मीनाक्षीचं कारस्थान नचिकेतच्या अगदी योग्य वेळी समोर आलेलं असतं आणि त्यामुळे त्याने तिला आता ओरिजिनल पेपर देण्यासाठी नकार हा दिलेला असतो. तर इथे अर्पिता आणि समीर देवी आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तयार झालेले असतात. तेव्हा आजीने अर्पिताला आता नऊवारी साडी दिलेली असते, नऊवारी साडी नेसायला सांगितलेली असते आणि त्याचबरोबर नऊवारी साडीमध्ये तिला काही आता हलके फुलके दागिने दिलेले असतात, न दिलेले असते आणि नवीन नवरी म्हणून तिला छान आता तयार व्हायला सांगितलेलं असतं. ती जबाबदारी घेतलेली असते. इथे आता समीरची जी मैत्रीण आहे ना, तिने आता ही जबाबदारी अगदी व्यवस्थित मिन्नूने घेतलेली असते. ती तिला साडी नेसवायला मदत करते. त्याचबरोबर इथे आता ज्या ज्या ठिकाणी अर्पिताला जखमा असतात ना, त्या ठिकाणी आजीने तिला लेप लावलेला असतो. कारण तुला बरं वाटेल, या जखमा लवकरात लवकर बऱ्या होतील यासाठी तिथे आयुर्वेदिक औषध वगैरे लावलेलं असतं. त्याने सुद्धा अर्पिताला थोडा आराम पडलेला असतो. त्यानंतर पूजेला जाण्यासाठी अर्पिता खूप छान तयार झालेली असते. नऊवारी साडी, नथ आणि त्याच्यावरती केसांना गजरा. इथे केसांचा आंबाडा आणि त्याला गजरा माळलेला असतो. त्यामुळे नवसा आजीने अर्पिताला खूप छान तयार करायला सांगितलेलं असतं मीनूला आणि तिने तयारसुद्धा केलेलं असतं. तेव्हा ती बाहेर येते तयार होऊन देवदर्शनासाठी जायला. तेव्हा समीर तिच्याकडे बघतच राहतो. कारण अर्पिता इतकी सुंदर दिसत असते की तिचं ते देखणं नऊवारीतलं रूप बघितल्यानंतर इथे आता समीरचा दिल दिवाना झालेला असतो असं म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या कंट्रोलमध्ये ते काही आता राहिलेलं नसतं. समीर एकटक अर्पिताच्या इथे मोठमोठ्या बोलक्या डोळ्यांमध्ये तो सुद्धा हरवून गेलेला असतो आणि इथे अर्पितासुद्धा समीरकडे बघत असते. कारण त्याने सुद्धा कुर्ता वगैरे घातलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा मराठमोळ्या लूकमध्ये खूपच जास्त हँडसम दिसत असतो. तर अर्पिता सुंदर आणि देखणी दिसत असते. तेव्हा आजी म्हणते, माझ्या दोन्ही मुलांना कुणाची दृष्ट लागायला नको आणि त्या दोघांचीही दृष्ट काढते. तेव्हा इथे दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि देवी आईच्या दर्शनासाठी जाण्यासाठी
तयार झालेले असतात. नवसाजी त्या दोघांनाही खूप छान पद्धतीने तयार करून आपल्याबरोबर दर्शनासाठी घेऊन जाते.